साथ तुला जन्माची। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला मी ज्या प्रकारे फोटो ॲड करायला सांगतो त्या प्रकारे तुमचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो ज्या प्रकारे ॲनिमेशन सांगेल त्या प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपला जो काही पहिला फोटो असणार आहे तो तुम्हाला बघू शकता 3 सेकंदाच्या पुढे, म्हणजे 4 सेकंदाच्या आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या थोडंसं मागे या प्रकारे तुम्हाला आपला पहिला फोटो सेट करायचा आहे। नंतरचा जो काही फोटो आहे आपला तो मित्रांनो बघू शकता 6 सेकंदात 0 आहे, ते 0 पाशी करायचं आहे। तर मित्रांनो तरी पण मी सांगतोय त्या प्रकारे तुम्हाला बीट मार्क करताना एकदा ऑडिओ ऐकून घ्यायचा आहे आणि मगच बीट मार्क करायचे। ओके, नंतरचा जो काही फोटो आहे तो 8 आणि 9 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटचं थोडंसं पुढे आहे। त्याच्यानंतरचा फोटो जो काही आहे तो 11 सेकंदात जे काही 11 आहे बरोबर ते 11 पाशी आहे। त्याच्यानंतरचा जो काही फोटो आहे तो मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता 13च्या थोडंसं पुढे या पोझिशनला तुम्हाला प्रॉपर सॉन्ग ऐकायचं आणि मगच बीटला मार्क करायचा आहे। नंतरचा जो काही फोटो आहे ते 15 सेकंदात जे काही 0 आहे ते 0च्या स्टार्टिंगला बघू शकता आणि मित्रांनो जो काही आपला लास्टचा फोटो आहे तो बघू शकता 17 सेकंदवरती आहे। तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला या प्रकारे बीट मार्क करून घ्यायचे। बीट मार्क केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो काही पहिला फोटो असणार आहे या पहिल्या फोटोला तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला एक ॲनिमेशन की द्यायची आहे आणि लास्टला एक ॲनिमेशन की द्यायची आहे। आता पहिल्या ॲनिमेशन कीवरती तुम्हाला यायचं ना, हा जो काही फोटो असणार आहे तो उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्हाला घेऊन जायचा आहे। तर प्रॉपर मी या प्रकारे असं सेट केलं आहे, बघू शकता। या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जो काही पुढचा फोटो आहे या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल। सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे। आपलं सॅच्युरेशनवरती पूर्णपणे मायनस करायचं आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि नंतर मित्रांनो त्याच फोटोला सिलेक्ट करून ऑपोसिटीचं ऑप्शन बघायला भेटेल। सिम्पली ऑपोसिटीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑपोसिटीला क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपल्या जी काही ऑपोसिटी असणार आहे ती 20 ते 25 दरम्यान तुम्ही किती अशी ठेवू शकताय। तर मित्रांनो सेम ठेवा, तर तुम्ही 23 वरती ठेवूया। तर सिम्पलीरित्या आपला जो काही पुढचा फोटो आहे याला सिलेक्ट करून हिची देखील या ठिकाणी 23 वरती ठेवतो, म्हणजे तुम्हाला सेम ठेवायचे। ओके, काही विषय नाही। या ठिकाणी बघू शकता सगळ्या फोटोची मी जी काही ऑपोसिटी आहे याचा तुम्हाला कुठल्या फोटोपर्यंत तुम्हाला ॲड करायचं सांगतो। तर मित्रांनो आपला जो काही इथे पहिला फोटो आहे ते दुसऱ्या फोटोपासून पुढे जे काही 4 फोटो आहे त्या 4 फोटोची आपली जी काही ऑपोसिट आहे ती ऑपोसिटी तुम्हाला कमी करून घ्यायची। ऑपोसिटी कमी करायची आणि सॅच्युरेशन असणार आहे ते -50 करून घ्यायचं। ओके, तर आता जेवढे पण फोटो या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी मी ऑपोसिटी आणि ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता व्यवस्थितरित्या मी सगळे ऑपोसिट आणि ॲडजस्टमेंट करून घेतले। आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, जी काही आपली 13 सेकंदाची आणि 14 सेकंदाच्या मधला जी काही बीट आहे या बीटवरती तुम्हाला यायचं, ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथं तुम्हाला पुल इनचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढे जे काही फोटो आहे आता बघू शकता या फोटोला जिथं ट्रान्झिशन दिलं आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपण कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन दिलेलं नाही। नंतरचं मित्रांनो जी काही बीट होऊन पुढचा फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे। ड्युरेशन तुम्हाला 0.3 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो या फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायचे आहे, फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे। फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही फोटो आहे तो थोडासा तुम्हाला झूम करायचा आहे। ओके, तर बघू शकता या प्रकारे काही झूम होईल। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जे काही पुढचं ट्रान्झिशन असणार आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। पुल आउटचं ट्रान्झिशन दिल्यानंतर ओकेवरती क्लिक करून पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि डिस्टॉर्ट राईट नावाचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे सगळं ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय केल्यानंतर आता आपली इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आपली जी काही ट्रेंडिंगचं सेक्शन आहे या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे कुठला सांगतो, एक मिनटं, एक इफेक्ट आहे सुपर लार्ज स्पॉट नावाचा एक इफेक्ट आहे। सिम्पलरित्या मित्रांनो तो जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। एकदम सुरुवातीला इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता प्रॉपर तुम्हाला कुठे यायचं, 2 सेकंदाचं जे काही 2 आहे बरोबर या 2 पाशी तुम्हाला यायचं आहे। 2 पाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटेल। सिम्पलरित्या हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो आता तुम्हाला बघू शकता आपली जी काही बीट आहे बरोबर ह्या बीटपाशी येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इकडे बटरफ्लायची कॅटेगरी बघायला भेटेल। ओके, बटरफ्लायज, तर सिम्पली बटरफ्लायची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून इथे बघू शकता बटरफ्लायज काहीतरी एक इफेक्ट आहे, बटरफ्लाय ड्रीम, हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। बटरफ्लाय ड्रीमचा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता जो काही हा इफेक्ट आहे तो मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या आपल्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे आपला हा इफेक्ट काहीतरी अप्लाय होईल। नंतर मित्रांनो ह्या इफेक्टला तुम्हाला डबल सिलेक्ट करायचं आहे, डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे। नंतर हा जो काही डुप्लिकेट झाला आहे सिम्पली ह्याला ड्रॅग करत तुम्हाला पुढच्या फोटोजवळ असं घेऊन यायचं आहे। नंतर मित्रांनो या फोटोला तुम्हाला व्यवस्थितरित्या आपली बीट आहे तिथेपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट वगैरे काही जात असेल तर व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करा। ओके, तर आता मित्रांनो जेवढे पण ते 4 फोटोच्या आपण ऑपोसिटी वगैरे कमी केल्या तर 4 फोटोला तुम्हाला या प्रकारे हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तिथं द्यायचा आहे। तर बघू शकता मी जे काही इफेक्ट वगैरे आहे तो व्यवस्थितरित्या सेट केला आहे, तुम्हाला देखील प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। या प्रकारे इफेक्ट प्रॉपर सेट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथं आपली जी काही
कितीची बीट आहे बघू शकता, 13 सेकंदाची पुढची बीट आहे. इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे, स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आपले जे काही फोटो आहे तो बीटपर्यंत व्यवस्थित फक्त ठेवायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून जो काही फिल्टर आहे तो 0 करून घ्यायचा आणि वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला इथं बॅक यायचं आहे. नंतर ह्याच पोझिशनला तुम्हाला प्रॉपर यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करून इथं मित्रांनो तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर इथं जो काही शेक इफेक्ट आहे तुम्ही इथे ॲड करतो. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तिची जी काही ड्युरेशन आहे ते देखील आपल्या मिरर 3 लेअरच्या इफेक्टपर्यंत वाढवून म्हणजे व्यवस्थित सेट करायचे आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून जे काही स्पीड आहे ते 10 वरती ठेवा किंवा 10-12 असं दोन्ही पण म्हणजे तुम्ही ठेवू शकता या प्रकारे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता जे काही तुम्हाला ओव्हरलेवरती आता तुम्हाला आपली जी काही पहिली बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून आता मित्रांनो जो काही दुसरा फोटो तुम्ही ॲड केला आहे सेम तोच फोटो तुम्हाला इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचा आहे. फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे तोच फोटो सेम तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर प्रॉपर हा फोटो मी इथे ॲड करून घेतला आहे. बघू शकता जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करतो. नंतर मित्रांनो पुढच्या आपल्या बीटवरती यायचं आहे. जो इथे दुसरा फोटो तुम्ही ॲड केला आहे तोच फोटो सेम तुम्हाला इथे ॲड ओव्हरलेमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता जो काही दुसरा फोटो आहे तो देखील मी इथे ॲड करतो. तुम्हाला देखील ॲड करून घ्यायचा आहे. तर जेवढे पण फोटोचे मित्रांनो आपण ऑपॉर्च्युनिटी वगैरे कमी केली त्या सगळ्या ठिकाणी मी या प्रकारे असं फोटो ॲड करून घेतले. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आता 1 मिनिट हा व्हिडिओ मी सगळ्यात अगोदर डिलीट करतो. आता हा जो काही फोटो तुम्ही सुरुवातीला ॲड केला आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन लोड झाल्यानंतर तुम्हाला कॉम्बोची कॅटेगरी बघायला मिळते. सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो इथे बघू शकता आपली जी काही कॉम्बोची कॅटेगरी आहे ती लोड झाल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला कुठलं ॲनिमेशन द्यायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला 3D कार्ड 2चं ॲनिमेशन द्यायचं. ओके, इथे बघू शकता 3D कार्ड 2चं ॲनिमेशन आहे. सिम्पलीरित्या हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा जो काही फोटो असणार आहे तो प्रॉपर आपल्या असं तुम्हाला झूम करायचं म्हणजे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे याला सिलेक्ट करायचा आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून. नंतर कॉम्बोची कॅटेगरी क्लिक करायची आहे आणि 3D कार्ड 3चं ॲनिमेशन द्यायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता आता 3D कार्ड 3चं ॲनिमेशन कुठं तर असेल इथं जवळपास. सिम्पलरित्या मी बघतो ते ॲनिमेशन देतो इथं. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही बघितलं होतं व्यवस्थितरित्या त्या प्रकारे मी इथं 3D कार्ड 2, 3 आणि 4 आणि 5 या प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओला देऊन घेतले. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आपली जी काही फोटो आपण दुसरा ॲड केला आहे बरोबर तिथे यायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी एक ओव्हरले व्हिडिओ आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पलरित्या तो ओव्हरले तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरलेला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही ओव्हरले आहे जिथंपर्यंत आपण असं म्हणजे ओव्हरलेमध्ये इमेज ॲड केले तिथंपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून टाकायचा आहे. नंतर मित्रांनो त्या ओव्हरलेला सिलेक्ट करून ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे काही ब्लेंड मोड आहे तो लोड झाल्यानंतर तुम्हाला इथं आता एकदा फिल स्क्रीनला सेट करतो. फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर ब्लेंड मोड लोड होतील. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते बघू शकता लाईटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि ऑपोसिटी तुम्हाला थोडीशी कमी करायची आहे. तर या ठिकाणी मी 47 वरती ठेवलं. तुम्हाला देखील व्यवस्थित या प्रकारे अशी ऑपोसिटी ठेवायची आहे. नंतर मित्रांनो सेम तुम्हाला आपली जी काही पहिली बीट आहे ते यायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो इंक इफेक्टचा व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून त्याला देखील फिल स्क्रीनला सेट करायचं आहे. ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला देखील तुम्हाला लाईटिंगवरती सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तसं झालं आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट ॲड करायची राहिली आहे तिथे पण ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून घ्या आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जी PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या ती PNG व्यवस्थितरित्या तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची. तर इथे बघू शकता जी काही PNG आहे ती PNGला मी इथं शेवटपर्यंत ॲड करून घेतो प्रॉपरलीरित्या. तुम्हाला देखील व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो झूम वगैरे करून प्रॉपर असं वरच्या बाजूला तुम्ही कुठेतरी सेट करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता या प्रकारे मी इथे ॲड करून घेतल्या आणि सेट देखील केल्या. आणि मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ देखील आपला तयार झाला आहे.